लोक म्हणतात प्रेम करणारी माणसं मिळणं नशिबाचं असतं, पण मी म्हणतो तुमच्यावर रागवल्यानंतरही जो स्वतःहून पुन्हा तुमच्याशी बोलायला येतो अशी माणसं मिळणं हे भाग्याचं असतं. आजच्या जगात जिथे लोकांचा इगो, अहंकार त्यांच्या नात्यापेक्षा मोठा झालाय, तिथे कोणीतरी स्वतःहून झुकतंय. त्याचा अर्थ काय? तो माणूस कमकुवत आहे का, की त्याला तुमची गरज आहे? नाही. त्याचं उत्तर कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी आणेल. आज आपण अशा एका नात्याबद्दल बोलणार आहोत जे गमावणं म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरू शकते. राग. राग हा प्रेमाचाच एक भाग असतो. आपण कोणावर रागवतो? ज्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा असतात. पण अनेकदा काय होतं, भांडण झालं की आपण शांत बसतो. मी कशाला आधी बोलू हा विचार नात्यात भिंत उभी करतो. पण विचार करा, त्या व्यक्तीचा जो तुमच्यावर ओरडला, कदाचित रागात काहीतरी चुकीचं बोलला, पण अर्ध्या तासानंतर स्वतःहूनच तुमच्याकडे बोलायला येतो, तुम्हाला विचारतो जेवलास का, किंवा रागावली आहेस का अजून. या एका वाक्यामागे किती मोठी लढाई असते माहित आहे? ही लढाई असते त्यांच्यातल्या अहंकाराची आणि तुमच्याबद्दल असलेल्या प्रेमाची. आणि दरवेळी त्याचं प्रेम जिंकतं म्हणून तो तुमच्याकडे येतो. एक छोटी गोष्ट सांगतो. एका झाडाची 2 पानं वाऱ्याने एकमेकांवर घासली जात होती, जणू भांडत होती. एका बाजूला एक पान गळून पडलं, पण पडताना त्याने दुसऱ्या पानाला स्पर्श केला आणि म्हटलं, मी तुटलो तरी चालेल, पण तू झाडाला धरून राहा. अशीच काही माणसं असतात. भांडण कोणाचं होत नाही. नवरा बायको, मित्रमैत्रीण किंवा भाऊ बहीण. भांडण झाल्यावर लांब जाणं सोपं असतं, पण पुन्हा जवळ येणं कठीण. जो माणूस स्वतःहून येतो तो हे सिद्ध करतो की त्याच्यासाठी तुमचं नातं हे त्याच्या सेल्फ रिस्पेक्ट पेक्षा जास्त महत्वाचं आहे. तो विचार करतो की मी बरोबर असो किंवा चुकीचा, या माणसाला गमावणं मला परवडणार नाही. तो माणूस तुमच्या आयुष्यातला तो आधारस्तंभ आहे जो स्वतः झिजतो पण तुम्हाला पडू देत नाही. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का जी भांडण झालं की थोड्या वेळाने स्वतःहून मेसेज करते किंवा फोन करते? जर असेल तर तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात. पण आपण काय करतो? आपण समोरच्याच्या या झुकण्याला त्याची सवय समजतो. आपल्याला वाटतं हा तर दरवेळी येतो, कुठे जाणार आहे. आणि इथेच आपण चूक करतो. लक्षात ठेवा, वाकलेला धनुष्य बाण सोडण्यासाठी सज्ज असतो, तसंच वारंवार झुकणारा माणूस ज्या दिवशी तुटतो त्या दिवशी तो कायमचा निघून जातो. आयुष्यात लाखो माणसं भेटतील, पण स्वतःचा इगो बाजूला ठेवून तुमची मनधरणी करणारा माणूस पुन्हा मिळणार नाही. जर तुमच्यावर कोणी असं प्रेम करत असेल तर त्यांच्या त्या स्वतःहून येण्याला कधीच गृहीत धरू नका. आजच त्यांना एक मेसेज करा आणि सांगा, थँक्यू माझ्या आयुष्यात असल्याबद्दल. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनाला भिडणारा असेल तर अशा खास व्यक्तीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तुम्हाला काय वाटतं, स्वतःहून येणारा माणूस महान असतो की कमजोर? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी ज्योतिष लिटल वर्ल्डला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका अशाच नवीन विचारासह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.